मुंबई शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं आणि आज मुंबईमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली। मुंबईत अवकाळी पावसाच्या सरी बरसतायत। अवकाळीमुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण हे पाहायला मिळत होतं, तर आज जोरदार पावसाने सुरुवात केलेली आहे। मुंबई शहरात पावसाची बॅटिंग, अवकाळी पावसाचा या ठिकाणी तडाखा। अचानक आलेल्या पावसामुळे आता नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। अवकाळीमुळे वातावरणामध्ये मात्र गारवा निर्माण झालेला आहे। आपण ही आताची दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे। ढगाळ वातावरणानंतर अचानक पावसाने हजेरी लावली आहे। अवकाळी पावसाच्या सरींना सुरुवात झाली। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण हे पाहायला मिळत होतं आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय पावसाला सुरुवात झाली आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत जोडले। चेतन, गेल्या काही दिवसांपासून आपण ढगाळ वातावरण पाहत होतो। राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। हवामान खात्याकडून अलर्ट किंवा इशारा देण्यात येत होता आणि आज आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आता वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जात आहेत। काही तांत्रिक अडचणी येत आहेत। मुंबईमध्ये सकाळीच या ठिकाणी ढगाळ वातावरण होतं, मात्र आता पावसाला सुरुवात झालेली आहे। जोरदार पाऊस या ठिकाणी होतोय, त्यामुळे आता वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे आता नागरिकांची, मुंबईकरांची आता तारांबळ उडालेली आहे। याचा आता परिणाम काय होतो, हा पाऊस किती वेळ राहणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज शनिवार आहे, त्यामुळे काही ठिकाणी चाकरमान्यांची सुद्धा या ठिकाणी आता तारांबळ उडालेली आहे। सकाळीच या ठिकाणी आता आपण पाहतोय पावसाने हजेरी लावलेली आहे। राज्यामध्ये काही भागांमध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावले, ज्यामुळे पिकांचं नुकसान झाले। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले। चेतन, आपण पाहतोय हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला होता। मुंबईमध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आज आपण पाहतोय ढगाळ वातावरण होतं सकाळी आणि आता आपण पाहतोय तर अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। निश्चित नीलम, एकंदरीतच गेल्या आठवडाभरापासून सातत्याने राज्यात जरी अवकाळी पाऊस असला तरी मुंबई शहरात मात्र पावसाने दडी मारलेली होती। कुठेतरी रिमझिम पाऊस सोडला तर सर्व ठिकाणी फक्त ढगाळ वातावरणामुळे, उकाड्यामुळे मुंबईकर प्रचंड हैराण झालेले होते। मात्र आता माझ्या पाठीमागे तू पाहू शकतेस, जोरदार पावसाने शहरामध्ये आता इथे सुरुवात केलेली आहे। गेल्या 15 मिनिटांपासून हा पाऊस पडताना आपण पाहायला मिळतं आणि सकाळी कामावर जाणाऱ्या माणसांची आता कुठेतरी धांदल उडण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र दुसरी दिलासाजनक बाब म्हणजे कुठेतरी आता उकाड्यापासून मात्र मुंबईकरांची सुटका होणार आहे आणि कुठेतरी गारवा एक वातावरणामध्ये आतापासूनच जाणवू लागलेला आहे। एकूणच मुंबईमध्ये अद्यापपर्यंत मान्सून पूर्व सरींना सुरुवात होण्यास बराच अवधी आहे। मात्र त्यापूर्वी कोसळलेल्या या अवकाळी पावसामुळे आता तरी घामाच्या धाराऐवजी या पावसाच्या धारांमुळे मुंबईकरांना दिलासा मिळतोय। मात्र आता सकाळीच्या वेळी जे एकंदरीत शनिवार असल्यामुळे काही प्रमाणात कार्यालय सुरू असतात, या कार्यालयांमध्ये जाणाऱ्या लोकांची आता कुठेतरी छत्रीसाठी धावपळ होताना पाहिलेली आहे। काही लोक थेट भिजतच या पावसाचा आनंद लुटतानाही पाहायला मिळाले। मात्र जी सकाळच्या वेळी असलेली गर्दी असते ती मात्र आता ओसंडलेली आहे, कारण पावसामुळे कुठेतरी आता छत्रीची शोधाशोध घराघरांमध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते। एकूणच या आजच्या पावसामुळे कुठेतरी मुंबईत पुन्हा एकदा गारवा प्रस्थापित होताना पाहायला मिळेल। नीलम जी नक्कीच चेतन, जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपण पावसाला सुरुवात झालेली आहे, याचा परिणाम रेल्वेवरती किंवा वाहतुकीवरती होऊ शकतो का? किती काळ हा पाऊस राहील, या संदर्भात हवामान विभागाकडून काही इशारा देण्यात आलेला आहे का? निश्चितच अद्यापपर्यंत रेल्वे सेवेवरती या पावसाचा कुठलाही परिणाम झालेला नाहीये। मात्र पुढील काही वेळ जर हा पाऊस सुरू राहिला तर एकंदरीतच रेल्वेची तयारी कितपत झालेली आहे मान्सूनसाठी, याचा प्रत्यय आजच्या या पावसानंतर येऊ शकतो। उशिराने रेल्वे धावते किंवा काही ठिकाणी बिघाड होतोय का, यावरही आपलं लक्ष असेल। मात्र तुर्तास तरी रेल्वे वाहतूक सुरळीत असल्याचं समजतंय। नीलम जी नक्कीच चेतन, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।